10वीच्या निकालानंतर उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये आनंद व्यक्त होत आहे। अशामध्ये वर्धा जिल्ह्यात हिंगणघाट तालुक्यामध्ये जामनी येथे 68 वर्षीय आजीने 51% गुण घेऊन 10वीची परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे आणि त्यांच्या यशाबद्दल आनंद व्यक्त होत आहे। आजी 68व्या वर्षी तुम्ही हे 10वीच्या परीक्षेत यश संपादन केलेलं आहे। शिक्षणात कसा खंड पडला होता आणि आता 10वीची परीक्षा दिलेली आहे। आमच्या माहेरी माझ्या बुरकोणीला शाळाच नव्हती, 7 वर्ग मी पास झाले, शाळा नव्हती, आई वडील मग पाठवत नव्हते, इकडे तिकडे शाळा दूर होती, त्या कारणाने मी मग शिकू शकले नाही। मग माझं लग्न होऊन मी सासरी आले, सासरी मग इथं काही शाळा नव्हती, मग शिकू शकले नाही। माझी इच्छा होती आपण मॅट्रिक पर्यंत शिकावं बा, अशी माझी इच्छा होती। म्हणून आता संधी चालत आली आणि संस्था झाली आमच्या गावात शाळेची। मग संस्था आली, शिक्षक लोक आले घरापर्यंत, आपल्या शाळा आली, मग संधीचं सोनच करून घ्यावं म्हटलं, शिक्षणच मग घेऊन घेतलं। क्लासेस वगैरे आमचे सर लोक घेत होते, आम्हाला शिकवत होते, शिकून मग आम्ही अभ्यास करत होतो। मग आम्हाला वेळा सेंटर मिळालं, आम्ही त्या सेंटर मध्ये पास झालो परीक्षा देऊन। कशा पद्धतीने अभ्यासाचं नियोजन करत होते तुम्ही? किती वेळ देत होते अभ्यासाला? आम्ही 2 तास 1.5 तास संध्याकाळी जेवण झाल्यानंतर सगळे झोपले म्हणजे मग मी अभ्यास करत होती, 1-1.5 तास 2 तास, जशी संधी मिळाली तशी, वेळ मिळाला तशी मी अभ्यास करत होते। परीक्षेदरम्यान काही अडचणी, लिहिताना काही अडचणी, कारण सराव तुमचा सुटलेला असेल किंवा काही अडचणी यायच्या? नाही, अडचणी की काहीच नाही आल्या। पहिल्या दिवशी थोडस वाटलं, भीतीचं वातावरण, माझा नातू होता, मी होती, पण चांगलं व्यवस्थित परीक्षा झाली आमची आणि मग सोपं वाटलं आम्हाला, काहीच नाही वाटलं। हो। काय संदेश द्याल तुम्ही या परीक्षेच्या माध्यमातून? आम्ही मुलांना, महिलांना सांगू शकतो का तुम्ही 10वीच्या पर्यंत शिका, पास व्हा, संधीचं सोनं करा। आपल्या गावात क्लासेस येत आहे, सर लोक शिकत आहे, शिकवत आहे, तुमचे क्लास घेत आहे, या संधी सोडू नका। आम्ही पण मदत करू शकतो, आम्ही पण त्या मुला मुलींना सांगू शकतो का तुम्ही शाळेत या, शिका, क्लासेस शिकवत आहे, आपल्याला सर लोक येत आहे, एवढंच सांगतो। नियमित अभ्यास केला तर यश संपादन होते। हो, नेहमी अभ्यास करत राहिला तर, आणि सर लोक आम्हाला मदत करू शकते, रांग करू शकले। सरनं खूप क्लासेस घेतले आमचे, आम्हाला मदत केली शिकवण्याची। आम्ही पण घरी तुम्ही अभ्यास करा, आम्ही अभ्यास केला आणि पास झालो। आपल्यासोबत संस्थेचे कोऑर्डिनेटर आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। सर काय सांगाल? नमस्कार सर, आम्ही प्रथम एज्युकेशन फाउंडेशन या संस्थेअंतर्गत ज्या महिला 10वी पूर्ण करू शकल्या नाही अशा महिलांना आपण 17 नंबरचा फॉर्म भरून परीक्षामध्ये पात्र ठरतोय। त्यामध्ये महिलांना आपण यावर्षी 81 महिला परीक्षेमध्ये बसल्या होत्या, त्यापैकी 68 महिला हा पास झालेल्या आहेत। जवळपास 84% रिझल्ट आपला ह्या हिंगणघाट तालुक्याचा लागलेला आहे। यामध्ये महिला ज्या आहेत त्या महिला खरंच स्वतःचं जे आपलं स्वप्न आहे ते साकार करण्यासाठी आपण त्यांना पुढे कधी संधी द्यायला हवी, ती संधी देण्याचं काम ही संस्था करत असते आणि त्या संधीचं सोनं करणं हे काम ह्या विद्यार्थ्यांचं असतं आणि ते खरंच ह्या आजींना आज सोनं करून दाखवलेलं आहे। महेश मुंजेवार, TVN मराठी, जामनी, वर्धा।